नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण अहिरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी की MPSC परीक्षेच्या संदर्भात अपडेट आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, संपूर्ण माहिती तुम्हाला कळेल। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या। तर बघा, MPSC परीक्षेच्या तारखेसंदर्भात बहुतेक विद्यार्थ्यांना या ठिकाणी अभ्यासाची दिशा जी आहे ती ठरवण्यासाठी त्या ठिकाणी हे होत आहे। तर मित्रांनो, परीक्षेच्या ज्या काही तारखा आहेत त्या जाहीर होत नाही आहे MPSCच्या, तर त्या कधीपर्यंत जाहीर होऊ शकतात किंवा काय त्या संदर्भातची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर आपण बघा, लगेचच जी काय अपडेट आहे ती या ठिकाणी जाणून घेऊया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकता। बघा, MPSCच्या निर्णयामुळे नाराजी, मराठा आरक्षण निश्चितीनंतर परीक्षा प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित करण्यात आले आहे। लोकसत्तामध्ये आलेली अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। आता बघा, जर आपण या ठिकाणी पाहिले तर बघा, उमेदवारांमध्ये नैराश्य आपल्याला पाहायला मिळते। पुण्यासारख्या शहरात राहून लाखो उमेदवार परीक्षांची तयारी करतात, त्यासाठी त्यांनी दरमहा 8 ते 10 हजार रुपये खर्च येतो। परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलल्यामुळे उमेदवारांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे, तसेच त्यांच्यात नैराश्य पसरले आहे। त्यामुळे परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर कराव्यात अशी मागणी स्टुडंट राईट्स असोसिएशनचे महेश बडे यांनी या ठिकाणी केलेली आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, तुमच्या ज्या काही परीक्षेच्या तारखा आहेत त्या जाहीर करायला पाहिजे किंवा नाही? तुमचं जे काही मत असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी सांगू शकता। आता बघा, जर आपण या ठिकाणी पाहिलं, अशा पद्धतीची माहिती आपल्याला या ठिकाणी लोकसत्तामध्ये पाहायला मिळते। त्याचबरोबर MPSCच्या सचिवसुद्धा या ठिकाणी बोललेले आहेत, काही त्यांचीसुद्धा माहिती आपण या ठिकाणी पाहूया। त्यानंतर बघा मित्रांनो, माननीय डॉक्टर सुवर्णा खरात सचिव आहेत MPSCचे, त्यांनीसुद्धा त्यांचं मत या ठिकाणी नोंदवलेलं आहे, पाहू शकता। बघा, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता अधिनियम 2024मधील तरतुदी विचारात घेऊन शासनाकडून सुधारित आरक्षण निश्चिती प्राप्त झाल्यानंतर परीक्षांबाबत घोषणा करणे शक्य आहे। त्यास किती कालावधी लागेल हे अनिश्चित असल्याने परीक्षेची सुधारित तारीख जी आहे ती जाहीर करता येत नाही। तर बघा, परीक्षेची सुधारित तारीख जी आहे ती जाहीर करता येत नाही आहे, त्याचं कारण त्यांनी सांगितलेलं आहे की शासनाकडून सुधारित आरक्षण निश्चिती जी आहे ती प्राप्त झाल्यानंतरच परीक्षांबाबत जी काही घोषणा आहे ती करणे त्या ठिकाणी शक्य होणार आहे। तर अतिशय महत्त्वाची अपडेट होती MPSCच्या परीक्षांच्या संदर्भात। अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।